शिवसेना उपनेते आणि ठाण्याचे माजी महापौर दिवंगत अनंत यांच्या जीवनावर आधारित त्यांचे सहकारी योगेश कोळी यांनी लिहिलेले अनंत आकाश या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन इथे संपन्न झाला। यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, भिवंडीचे खासदार सुरेश बाळ्यामामा म्हात्रे, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका व ठाणे शिवसेना महिला संघटक महेश्वरी तरे, स्वर्गीय अनंत यांचे कुटुंबीय तसेच शिवसेनेचे इतर पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडी आणि स्वर्गीय अनंत तरे यांच्या जीवाभावाच्या लाखोच्या संख्येने चाहता वर्ग उपस्थित होता। शिक्षण पूर्ण करून ते बँक ऑफ इंडिया अधिकारी पदावर कार्यरत झाले। चेंदणी कोळीवाड्यातील मोतीराम कोळी यांची कन्या हेमलता यांच्याशी त्यांचा 4 मे 1980 या दिवशी विवाह झाला। त्याला जस्मिन, जयेश आणि दक्षता ही मुलं झाली। कालांतराने ठाण्यात समाजकारण आनंद दिघे साहेब यांच्याशी त्यांची जिवलग मैत्री होती। पुढे ते 1993 मध्ये नगरसेवक, 1993, 94 आणि 95 ही सलग 3 वर्ष महापौर होते। या पदाची हॅट्रिक करणारे ते पहिलेच व एकमेव महापौर ठरले। त्यांच्या राजकारणातील प्रगतीचा आलेख उंचावत गेला। शिवसेना प्रमुखांनी तरे साहेबांची निष्ठा, प्रामाणिकपणा, स्वभाव, संचार, कार्य आणि जिद्द पाहून त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या। ते महाराष्ट्रभर काम करत राहिले। रायगड लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार बॅरिस्टर AR अंतुले यांच्या विरोधात निवडणूक लढवली। त्यात ते अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले असले तरी ती लढत महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात अविस्मरणीय ठरली। अनंतरावांची शिवसेना उपनेतेपदी बढती झाली। त्यांना विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली। जनगणनेमध्ये आम्ही आदिवासी चालतो, कोण आदिवासी कोण भूगत आदिवासी या ठरवायच्या तुमच्या बापाने तुम्हाला अधिकार दिलाय का? अनंतरावांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भूमिपुत्रांच्या न्यायासाठी, हक्कांसाठी लढा दिला। कोळी बांधवांना हक्काचं कार्यालय असावं यासाठी ठाण्यात कोळी भवन उभं करण्यात अनंत तरे यांनी अहोरात्र अथक प्रयत्न केले। त्याची स्वप्नपूर्ती झाली। लवकरच एक कोळी भवन राज्यातील समस्त कोळी बांधवांसाठी खुलं करण्यात येईल। कार्ला येथील एकविरा आई ही तरे साहेबांची कुलदेवता। धर्मवीर आनंद दिघे यांनी एकविरा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदावर तरे साहेबांची नियुक्ती केली। शिवसेना प्रमुखांनीही त्यासाठी पसंती दिली। 20 वर्ष तरे साहेब या ट्रस्टच्या अध्यक्षपदावर होते। जेव्हा ह्या राज्यावरती भगवा फडकेल तेव्हा मी येतो, परंतु बाळासाहेबांचं म्हणणं मी येत नाही जसा मी देवीकडे फक्त प्रार्थना करायचो की साहेबांची इच्छा पुरी कर। आणि आश्चर्य वाटतं तुम्हाला की मी माझ्या स्वप्नात की माझ्या आईने किंवा वडिलांनी कधी स्वप्नात पण पाहिलं होतं की मला मुलं नगरसेवक होईल, महापौर होईल, आमदार होईल। मी इलेक्शन लागलं होतं आमचं 20 मार्चला आणि 20 मार्चचं निवडणूक आमच्या मित्रपक्ष अपोजिशनने ते 20 मार्च पुढे ढकललं की त्यांची त्या दिवशी हार होती आणि ते त्यांनी पुढे ढकललं। ती तारीख अशा आली की देवीच्या वर्षभरातला अत्यंत महत्वाचा अष्टमीचा दिवस, मानाचा दिवस। त्या अष्टमीच्या दिवशी मानाच्या दिवशी मी महापौर झालो। ठाण्याचा 8वा महापौर झालो आणि 8 मतांनी निवडून आलो। 1 मत आमचं बाद ठरलं। आणि दुसरं आश्चर्य सांगतो हे मला त्यावेळेस कळलं नाही, कारण मी सप्तमीला देवीची पालखी असते तेव्हा गळाला होतो। ही गोष्ट 1993ची आहे। साहेबांचा निरोप, साहेबांचं म्हणणं, साहेबांचं मागणं देवीच्या चरणी अर्पण करत होतो। नेहमी जेव्हा जेव्हा जात होतो तेव्हा प्रसाद पण साहेबांनी म्हणलं आणि देवी साहेबांची इच्छा पुरी करा। आपल्याला आश्चर्य वाटेल की 95ला 13 मार्च 1995ला आम्ही तिथे अभिषेकाला होतो काउंटिंगच्या दिवशी। साहेबांना फोन केला, साहेब आज चमत्कार दिसतो, देवीचा तेज अजून दिसतंय की सत्ता येणार। आणि सत्ता आली। साहेबांना रात्री भेटलो, प्रसाद दिला आणि मग मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले, मुख्यमंत्री मुंडे साहेब झाले आणि साहेबांना मला बोलून घेतला आणि आता आपल्याला देवीला जायचं। मी एकटा आणि मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री बसले होते, सगळ्यांनी घेऊन जाणार। त्यांच्या कारकिर्दीत गडाचा कायापालट झाला। आज त्यांच्या पश्चात गडाची एक एक पायरी चढताना साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही।
कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना त्यांनी आपला भाऊ संजय आणि बहिणी महेश्वरी यांना ठाणे महापालिकेतील निवडणुकीत जिंकून नगरसेवक केलं. त्यांचा जनसंपर्क अफाट होता. रोज त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्याही मोठी होती. साधू संतांना दानधर्म करणे, धार्मिक उपक्रम आयोजित करणे, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणे, सर्वांना आपल्या परीने सहकार्य करणे ही त्यांची दिनचर्या होती. सतत सेवाव्रती राहणे हा त्यांचा स्वभाव धर्म होता. कितीतरी स्वप्नांची पूर्ती व्हायची होती, कितीतरी योजना साकारायच्या होत्या, कितीतरी उपक्रमांची आखणी करायची होती. पण जो आवडे देवाला म्हणतात तसंच झालं. आपल्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवून अनंत तरे साहेब आठवणींच्या राज्यात विलीन झाले. आपल्या महापौर पदाच्या काळात त्यांनी ठाण्यातील अनेक तलावांचं सुशोभीकरण केलं. काही तलावांमध्ये बदकं दिसतात, पण ठाणे नावाच्या एका अथांग तलावातील देखणा राजहंस म्हणजे अनंत तरे. फेब्रुवारी 2021 रोजी दिगंताचा प्रवास करायला निघून गेला. योगेश कोळी यांना हे पुस्तक म्हणजे एका व्यापक अर्थानं अनंत तरे दर्शन आहे हे निश्चित. सन्माननीय ठाणेश्वर अध्यक्ष केदारसन समारंभाचा प्रारंभ करून द्यावा. सर्व कृपया आपणही व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण तरे साहेबांच्या स्मृती सन्माननीय ठाणे शहर अध्यक्ष केदार दिघे या सर्वांना विनंती आहे, कृपया आपण पुष्पांजली अर्पण करून दीप प्रज्वलनानं या कार्यक्रमाचा प्रारंभ करून द्यावा. अर्थात ही AI ची कमाल आहे. तरे साहेबांची श्रद्धा आणि निष्ठा होती, त्या खालोखाल मातोश्री आणि बाळासाहेबांवर होती. तर प्रदान करतायत असं सांगेन. त्याचबरोबर तरे साहेब या समाजाचं प्रतीक म्हणून सोनचाफ्याच्या फुलांचा हार आणि या समाजाचं प्रतीक ही प्रतिकृती, मत्स्य प्रतिकृती तमाम ठाणेकरांच्या वतीनं त्याचबरोबर ठाणे नगरीच्या वतीनं सन्माननीय केदार दिघे, राजनजी विचारे साहेब हे सर्व उद्धव साहेबांचं स्वागत करतायत. आणि नगरीच्या वतीनं कोळी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अनंत तरे साहेबांच्या ही सुवर्णाकृती मत्स्याकृती आज या ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेबांना सप्रेम भेट दिली जाते. आणि एकविरा देवीची खास ओटी या ठिकाणी गडावरून आणण्यात आली आहे. ती उद्धव साहेबांसाठी या ठिकाणी गडावरून आणण्यात आलेली आहे.
योगेशच्या आयुष्यातला हा नक्कीच आनंदाचा परमानंदाचा क्षण. धन्यवाद. येत नव्हते, पण योगेश कोळी हे केवळ अनंत आकाश अर्थात आठवणीतले अनंत तरे या पुस्तकाचे लेखक नाहीत, तर या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा आहेत. त्यामुळं तरे साहेब अर्थात आपले गुरुकडून घेतलेले सारे आज या निमित्तानं याची देही याची डोळा साक्षीदार होतोय. कोणत्याही प्रकारचा कोणताही गोंधळ गडबड न होता हरल्या प्रवाक्ष बाळगणारे तरे साहेब आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तरे साहेबांना पुष्पांजली अर्पण करून आपण करून द्यावा. त्याचबरोबर डॉक्टर दक्षता अनंत तरे फाउंडेशनच्या अध्यक्षा यांनाही विनंती आहे आपण पुष्पांजली. वारकरी संप्रदाय सदगीर महाराज आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. एकनाथ महाराज सदगीर, आपल्याला ही विनंती आहे. बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज पनवेलचे चेअरमन बाबा एकनाथ महाराज सदगीर उपस्थित नाहीयेत का? जर असाल तर जे विविध वाद झाले, जे वाद कोर्टापर्यंत गेले, क्रमामध्ये पंढरीच्या पांडुरंगाचा सुद्धा आशीर्वाद. आपल्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व बांधवांना आणि मला यायला उशीर झाला. एक तर सकाळी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो, मोर्चा होता शेतकऱ्यांसाठी. नंतर साहजिकच आहे मुंबईत आलो, कारण मुंबईत आल्याशिवाय इकडे यायचं नसतं आलं. आणि मला वाटलं मी वेळेमध्ये पोहोचेन. वेळेत पोहोचलो. मुंबईतून ठाण्यापर्यंत चांगल्या वेगाने आलो आणि ठाण्यात आल्यानंतर वेग मंदावला. आता तो तसा वेग मंदावणारा कोणी जन्माला आलेला नाही. पण ठाण्याच्या ट्रॅफिकने वेग मंदावला. आणि मग मी आता ही चित्रफित आपण पाहिली, तेच माझ्या मनात आलं की ते जे काही ठाणं होतं, ती जी काय आपली शिवसैनिकांची पिढी होती, म्हणजे आजही त्यातले शिवसैनिक आहेत, राजन आहेत, सगळेच आहेत. पण तेव्हाचं ठाणं हे ठाणेकरांना आनंद देणारं होतं. आणि आत्ताचं ठाणं हे मला असं वाटतं कॉन्ट्रॅक्टरचं ठाणं झालेलं आहे. सगळं इथून तिकडे तिकडून तिकडे सगळं लुटून फस्त करून टाकलेलं ठाणं. आणि त्या भ्रष्टाचाराविरुद्ध आता येत्या सोमवारी मोर्चा आहे. आवाज उठवायचा नाही तर काय करायचं? आज अनंत तरे यांची आठवण. मला आता वहिनी म्हणाल्या ते असते तर किती आनंद झाला असता त्यांना. म्हटलं ते असते तर आपल्याला किती आनंद झाला असता. आणि काही वेळेला असं असतं किंवा होतं, सगळ्यांच्या आयुष्यात होतं की काही जण प्रामाणिकपणाने निष्ठेने सांगत असतात आणि अशी भोवताली गर्दी असते की आपल्याला कळते की हा माणूस खरा आहे. पण निष्ठेची मुखवटे लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेळा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडस नकळत दुर्लक्ष होतं. आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हा जर का अनंत तरे यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याची येतं म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी घालील लोटांगण करून वाचू म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती. आणि शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा. हे वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात आहे. आता काही वेळेला अशी परिस्थिती असते, मला वाटतं 2014 साली बरोबर ना, 14 साली तरे साहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो
की सगळं ठरलं होतं. शिवसेना भाजपा युती ठरली होती, जागा वाटप जवळपास झाला होता. उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली. करायचं काय? एक तर शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्याकडून गेले, 2014 सालची निवडणूक. करायचं काय? लढायचं कसं? आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज भरलेला आणि ऐकायला तयार नाहीत. सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत. मग आता जे आहेत लोटांगणवीर ते आले, साहेब काही करा नाही तर सीट जाणार. म्हटलं तर काय करू? मग तरे साहेबांना म्हटलं काय नाही, मी बोलवतो, माझं ऐकतील. मग त्यांच्याशी मी बोललो. त्यांना म्हटलं तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय, आत्ता जरा समजून घ्या, सगळ्या मिळून आता पहिले हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान. आता पहिले हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकालचे मित्र, ह्यांना पहिल्या वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया. तेव्हा मला आनंद तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला, हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हटलं आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळे आहात, कसा काय दगा देईल बघू आपण. आणि जे घडायला नको ते घडलं. आणि म्हणून म्हणतो आज राजन काय, केदार काय, तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहात, तुमच्यासोबत जर का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपला जास्त ते कावळे फडफडले नसते ना, कावळे नसते फडफडले. ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं हे गणपती रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल, काही जणांना, अनेक जणांना माहिती नसेल. तो जो काय काळ होता 60च्या दशकातला, शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे, म्हणजे रंगायतन नाही, रंगायतन नव्हतंच. आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का? आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की सत्ता द्या, मी नाट्यगृह देतो. त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला, सत्ता दिली, शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिला, स्टेडियम दिला, तलाव चांगले सुशोभीकरण झाली, उद्यानं दिली. आणि तो जो काय काळ होता त्या काळामध्ये सलग 3 वर्ष महापौर होणं हा एक नाही म्हटलं तरी विक्रम. कारण एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येईल असतं. आणि सातत्याने, म्हणजे हेच ते ठाण आहे. जिकडे गद्दारी केली गेली, गद्दारी झाली, गद्दारांना क्षमा नाही. गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते. त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी 3 वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटतं एकमेव द्वितीय अनंत तरे. यापुढे तसं कोणी होईल असं मला वाटतं. आणि तो सगळा काळ ह्या आठवणीची पुस्तकं पानं ही मला चाळायचे. पण आठवणीची पानंही आपल्या मनामध्ये असतातच. त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं, पुस्तक चांगलं आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात. हेच ते ठाणं. या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिघे आहेत, वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले. त्याच्यानंतर मग आनंद दिघे, मोदा जोशी, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे, कितीतरी, म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस. ही सगळी माणसं असती आज आपल्या सोबतीला, राजांच्या सोबतीला, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला, तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग उच्चारण्याची? हिंमतच झाली नाही. आणि आमचं म्हणजे कसं योगायोग असतो बघा, की आनंद दिघे, अनंत तरे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची दैवत एकच, एकविराज. आम्ही एका आईची लेकरं म्हणतो ती अशी. आणि त्याच्यानंतर जेव्हा तरे साहेब तिथे ट्रस्टी झाले, मला वाटतं अध्यक्ष, कधीही दर्शनाला जायचं, आदल्या दिवशी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेला असायचा माणूस. नाही उद्धवजी येत आहेत, नाही अमुक येत आहेत, ठाकरे, म्हणजे आमच्या कुटुंबातलं कोणी तिथे जाणार असलं आमच्या आधी, बरं नुसतं आधी जाऊन नाही, आधी जाऊन वर, म्हणजे आता ते मला वाटतं अर्ध्या याच्यापर्यंत गाडी जाते, पण तेव्हा तसं नव्हतं. गड सोडून वरती जायचे, सगळी सोय करायची, पुन्हा स्वागताला खाली येऊन उभे.
म्हटलं तुम्ही असं काय करणार? नाही नाही, तुम्ही येणार, मग असं कसं चालेल? पिसात घेऊन सगळं मग आम्ही घ्यायचो परत. तसं पाहिलं तर तो जो आता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक, एक थोडक्यामध्ये ती संधी हुकली, नाहीतर एक इतिहास आणखीन घडला असता. अंतुलेंचा पराभव करून अनंत तरे हे त्याच वेळेला दिल्लीत गेले असते. पण आधी आपली काही तयारी नव्हती. अचानक ठरलं, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं आनंद लढ, राहिले उभे लढले. ही जी एक वृत्ती असते शिवसैनिकाची, ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली. एक काळ असा होता शिवसेना आणि संकट आणि शिवसेना, म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते, पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत. प्रत्येक संकटामध्ये शिवसैनिक छातीचा पोट करून मारतो. साधारणतः 2005-06चा तो सुमार असेल, आपण एका पाठोपाठ एक पोट निवडणुका हरत होतो आणि श्रीवर्धनची पोट निवडणूक लागली. मी तिथे जात होतो, प्रचाराला जात होतो. माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले. आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की आपली पराभवाची शृंखला त्या श्रीवर्धनच्या विजयाने आपण तोडून टाकली. त्याच्यानंतर आपली घोडदौड सुरू झाली. ही अशी माणसं एकतर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत आणि होतात ती लवकर का जातात हेच मला कळत नाही. असो, जे काही घडून गेलं त्याच्यात आता तर काय आपण करू शकत नाही. पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसं तरे कुटुंबियांवरती आली. म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर तरे साहेब, बहिणी, त्यांचा मुलगा, आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरी कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही. याला म्हणतात मी वहिनी तुमचं गेल्या आठवड्यात पाहिली मुलाखत टीव्हीवर, युट्यूबवरती आणि पत्रकार परिषद. तुम्ही पण पाहिली का? नसेल पाहिली तर बघा. पाहिले ना? याला म्हणतात वाघ, याला म्हणतात वाघीण. घाबरायचं नाही, आहे ना, आई एकवीर आपल्या पाठीची आहे. बघू ना कोण येतं मध्ये आपल्या आडवं. कोण अडवायचं तेच बघू. आडवं येणाऱ्याला आडवं करून पुढे जातो तो शिवसैनिक. आणि तीच वेळ आहे, कदाचित आई एकवीर आपली परीक्षा बघत असेल की तुमची सगळी आयुध काढलेत, आता कशी लढता बोला. बस तुझ्या आशीर्वादाचं आयुध आमच्याकडे पुरेसे. त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून, आता दिवाळी येते, महिषासूर मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवून द्यायचं. ही त्यांचा तुम्ही बघितलं ना चित्रफितीमध्ये, दरबार म्हणजे लोक कशी येत होती, कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते. ते आशीर्वाद फुकट नाही जाणार, कधीच फुकट नाही जाऊ शकत. गोरगरिबांचे आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर, आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला, सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो. आणि धाराशिवला आपला ओमदादा आहे, ओमराजे निंबाळकर, प्रचंड सभा झाली. आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला. शेतकरी म्हटल्यानंतर काय बिचाराचं मळके कपडे, धोतर बितर सुद्धा काय कसं, आणि मला म्हणाला साहेब मला ओमदादाला निवडणुकीसाठी मदत करायची. म्हटलं मदत, मी म्हटलं काय नाही, मला त्याला मदत करायची. बघितलं एक छोटीशी अशी एक कुरचुंडी म्हणा काहीतरी हातामध्ये होती. आता तुम्ही विचार करा, त्या शेतकरी एक तर दुःखात, आता तर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. शेतकरी कधी तसा आनंदात असू शकत नाही, कारण पीक आलं तरी हमीभाव नसतो, पीक गेलं तर सगळंच गेलं. आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओमदादा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुलाची पाकळी द्यायला आला होता. केवढं मोठे आशीर्वाद होते. त्या शेतकऱ्याचा 1 रुपया या गद्दारांच्या 1000 कोटी बरोबर होते. आणि ही आपल्या आयुष्याची कमाई आहे. ज्या मार्गावरनं आपण चाललेलो आहोत हे ठीक आहे, त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत, पदं दिली जात आहेत, पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला, आता तर वापर संपलाच आहे, पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडीत त्यांना फेकून दिले जाईल. आणि मग कपाळावरचे हात बरोबर ह्याच ठाण्यामध्ये फिरताना तुम्हाला दिसतील. काय करतायत, कोणाच्या बळावरती येत आहेत.
ज्याने तुम्हाला राजकारणामध्ये जन्म दिला, ज्याने तुम्हाला लोकांमध्ये ओळख दिली, त्या शिवसेनेला नाही आईचा घात करता तुम्ही. आणि जो आईचा घात करतो तो काय लोकांना न्याय देऊ शकतो? आणि आता तुम्ही यांच्या पायावरती लोटांगण घालताय, त्याच्या मनात हेच असेल, आणि याला जरा कुठे मनाचं बोट चाटवलं तर यांनी आईचा घात केला, हा उद्या उठून माझा घात करणारे निश्चित आहे, मग कशाला याला पोसायचं? हे पाप ते जे करतायत ते त्यांना आता नाही कळणार. घात केल्यानंतर तो घात आम्ही होऊ देणार नाही, अजिबात होऊ देणार नाही. पण घात केल्यानंतर कळेल अरे आपण कोणाशी लढलो, आपल्याला कसं लढवलं गेलं, आपल्याच लोकांना आपल्या अंगावरती टाकले गेले. आणि लढवणारे म्हणजे ही काही कोंबड्याची झुंज नाहीये की कोंबडे झुंजतायत, त्यांचा रक्तपात होतोय आणि झुंजे लावणारा मध्ये मस्त मजा करतोय. ही परिस्थिती आज आपल्या राज्याची आणि आपल्या देशाची आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ही अनंत तरे साहेबांसारखी माणसं ही आवश्यक वाटतात. आज नुसते त्यांच्या आठवणीची पानं, अरे वा छान पुस्तक काढलं त्याच्याबद्दल तुमचं कौतुक आहेच. पण मी सगळ्यांना सांगते की हे पुस्तक वाचा, जरूर बघा, पण वा छान काय माणूस होता नाही, तो त्यातला छानपणा आपल्यामध्ये काहीतरी येऊ द्या, थोडं तरी येऊ द्या. जसं आज असं आता तुम्ही सांगितलं ना की हा दुसरा व्यवसाय, एक यशवंतरावांचा आणि दुसरा हा. आपली कोणाची कोण पुस्तकं काढेल तसं माझं म्हणणं नाहीये, पण आपण असं काहीतरी करू शकलोय का की आपल्यानंतर सुद्धा लोक आपली आठवण काढतील चांगल्या यांनी. हे जरी काहीतरी आपण घेतल्या पुस्तकातून तरी मी म्हणेन या पुस्तकाचं आणि अनंतांच्या आयुष्याचं सार्थक झालं. असो, आज तुम्ही सगळे इकडे जण आलात, आठवणी तर खूप आहेत, त्या सांगायला लागलं तर आणखीन पुस्तकाची पानं वाढतील. पण अनंत तरे यांनी जे एक आपलं व्रत घेतलं होतं, सेवेचं व्रत, ते व्रत घेऊन आताची सुद्धा शिवसेना पुढे चालली. आणि भाषणाच्या सुरुवातीला मी जो काही उल्लेख केला की आता म्हणजे गाडीत बसल्यानंतर ठाणेकर कसे राहत असतील, कशी इकडनं तिकडे जात असतील, मग विकास झालाय तर पैसा खर्च झालाय, मग खर्च गेला कुठे, कोणाच्या खिशात गेला. ट्रॅफिक जाम एवढा होतो, एवढा ट्रॅफिक जाम मी यापूर्वी कधी ठाण्यात पाहिला नव्हता. या सगळ्या गोष्टीबद्दल महापालिका लुटले, राज्याची तिजोरी लुटले, मुंबईची तिजोरी लुटलेली आहे. मुंबई आणि ठाण्याची महापालिका म्हणजे मुंबईवरती जवळपास 2.25 लाख कोटीचं देणं देऊन करून ठेवलेलं आहे. कोणी केलं हे? आहे शेतात जायला हेलिकॉप्टर, काय शेतकरी, पंचतारांकित शेती, हेलिकॉप्टरने शेतात जातो. मग इकडे जरा काही मनासारखं नाही झालं तर तिकडे जाऊन हेलिकॉप्टरने जातो, पण भाजी कापतो. तर या भ्रष्टाचाराविरुद्ध येत्या सोमवारी आपण मोर्चा काढतो. आणि या मोर्चामध्ये मला अभिमान आहे की आपल्या सोबत इतर पक्ष सुद्धा आहे आणि विशेषतः मनसे सुद्धा आहे. कारण शेवटी आपल्या मुळावरती कोण येत असेल, आपण भांडत राहायचं, मग शत्रू हवेत कशाला? आपणच जर का आपले शत्रू होणार असू तर शत्रू आपल्याला बाहेरचे कशाला पाहिजे? घरातले शत्रू आहेत ना. त्याच्यामुळे आता हे घरातलं शत्रुत्व सगळं बंद करा आणि आपल्या मुळावरती जो आलेला आहे त्याला पहिला उकडून फेकून द्या. आणि तसं केलं तर मग मी आज सांगतो, जसं शिवसेना प्रमुख म्हणाले होते ना, त्या शत्रूला जेव्हा उकडून फेकलं जाईल ना, तेव्हा मी स्वतः सगळ्यांच्या सोबत एकविरा आईच्या दर्शनाला येईल. ठीक आहे, मला वाटतं ठाणेकरांनी ठरवलं तर नक्की होईल. आणि ठाणेकरांनी एकदा ठरवलं की ते ठरवतात आणि तसं ते करतात आणि तसं तुम्ही ते कराल याची खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वंदून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करते. माननीय व्यासपीठ, माननीय आदरणीय व्यासपीठ आणि अनंत आकाश या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा निमित्त उपस्थित सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि कनिष्ठ अतिथींना माझा मानाचा मुजरा आणि तुम्हाला खूप खूप तुमचे आभार की तुम्ही या प्रोग्रामला तुमची उपस्थिती दर्शविली. सर्वप्रथम मी पुस्तकाचे लेखक योगेश कोळी काका यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते
आणि त्यांना मनापासून त्यांचे आभार आणि ऋण व्यक्त करते, कारण आज त्यांनी जो अमूल्य ठेवा आपल्यापर्यंत आणला आहे त्याला खरंच खूप धाडस लागतं. कारण एक अशी व्यक्ती ज्याच्या व्यक्तिमत्वात अष्टपैलू आहेत की जे पुस्तकात उतरवणं इतकं कठीण आणि धाडसाचं कार्य आहे ते त्यांनी हाती घेतलं आहे. हे खूप सोपं नाही, कठीण आहे. कारण का आता सुद्धा जेव्हा आम्ही पप्पांबद्दल बोलतो घरी किंवा ऑफिसमध्ये, मित्र परिवार, पप्पांचा विषय निघतो, तेव्हा प्रत्येक जण आपला एक वेगळाच अनुभव सांगतात आणि प्रत्येकाने पप्पांबद्दल एक वेगळंच प्रत्येकाच्या मनात एक वेगळं चित्र निर्माण केलं आहे आणि ते त्यांनी पुस्तकात उतरवलं आहे. त्याच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि त्यांना शुभेच्छा देते. पप्पा हे आई एकविरेचे खूप मोठे भक्त होते आणि देवीच्या कृपेमुळे प्रकाशनापूर्वीच खूप 2 छान गोष्टी झाल्या. एक कोड असतो पुस्तकाला, तर पुस्तकाच्या लेखकाचा इंटरव्ह्यू घेतला जातो, पुस्तक वाचलं जातं आणि त्याच्यावर आधारित तो कोड येतो की ते पुस्तक राज्यापुरता सीमित राहायला पाहिजे, ते नॅशनल लेवलचं आहे का इंटरनॅशनल लेवलचं आहे. आणि आपल्या पुस्तकाला इंटरनॅशनल कोड मिळाला आहे. याच्यात योगेश काकांचं किती महत्वाचा वाटा आहे ते कळतं. दुसरं म्हणजे ते अमेझॉननी सुद्धा एक्सेप्ट केलं आहे आणि अमेझॉन सॉफ्ट कॉपी किंडल, त्यामुळे जे आजकाल आधुनिक सॉफ्ट कॉपी और टॅबवर वाचतात त्यांच्यासाठी सुद्धा ते अवेलेबल असणार आहे. मातोश्री आणि बाळासाहेब हे एकविरा देवी नंतर त्यांचं दैवत होते आणि पप्पांचं पुस्तक त्यांच्या हस्ते प्रकाशन होतं. याची सगळ्यात जास्त खुशी आणि आनंद हा पप्पांना असणार आहे आणि त्याच्यात आम्ही समाधानी आहोत. थोडाच आहे, अंथरुणासोबत झोप आहे, संपत्तीसोबत धर्म आहे आणि ओंजळीतनं दुसऱ्याला देण्याची ताकद आहे, हेच अनंत तरे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी योगेश कोळी यांचं अभिनंदन करेन, आभारी व्यक्त करेन. कारण आज त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या रूपातून स्वर्गीय अनंत तरे साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला. खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे या ठाणे शहरासाठी आणि सगळ्या भूमिपुत्रांसाठी अनंत तरे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. सतत 3 वर्ष विक्रमी महापौर होते, आमदार होते. एकविरा ट्रस्टचे अध्यक्षच अतुल पाटील साहेबांनी सांगितलं की जे काय दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला लागावं यासाठी पहिल्या दिवसापासून, कारण त्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेब हे मुख्यमंत्री होते आणि म्हणून त्यावेळेस नाही, त्याच्या अगोदर मला वाटतं तर अनंत तरे साहेबांनी ते जे पत्र लिहिलं उद्धवजी साहेबांना ते खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी त्या दिवशी देखील डिबेटमध्ये सांगितलं, थोडं आमच्या डिबेटमध्ये डिस्प्यूट चालू होता, पण खरं तेच आहे की पहिल्यांदा विमानतळाला नाव राष्ट्रीय नेते दिबा पाटील साहेब यांचं लागावं असा ठराव उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला आणि त्यानंतर आलेल्या सरकारने पुन्हा निर्णय घेतला आणि प्रोसिजर आहे, माझाही विश्वास आहे तो होईल. परंतु आज आपण जेही काही आपल्या समाजाचे आज अनंत तरे साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या आठवणींना आपण उजाळा देतो. कारण आपल्या भविष्यात येणाऱ्या पिढीला माझं नेहमीच सांगणं असतं की ज्या ज्या व्यक्तिमत्वांचं या समाजासाठी या भूमिपुत्रांसाठी योगदान आहे त्या व्यक्तिमत्वांचा आदर्श हे कायम आपल्या भावी पिढीच्या डोळ्यासमोर असायला हवं. आणि म्हणून आज दिबा पाटील साहेबांच्या नावानं विमानतळ होते आणि होईलच. परंतु अनंत तरे साहेबांसाठी आपण सगळ्यांनी काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या क्रांतिगुणी साहेब याचे परिस्थिती योगदान आहे, कारण त्यावेळेसची ती परिस्थिती आपण पाहिली तर त्यावेळेस क्रांतिगुणी साहेब देखील आमदार होते, अनंत तरे साहेब आमदार होते, 3 वेळा सलग विक्रमी महापौर होते. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची जाण आपल्या येणाऱ्या भविष्याच्या पिढीला व्हावी, जेणेकरून त्यांचे एक आदर्श आणि एक प्रेरणास्थान म्हणून आपली भावी पिढी देखील विचार करेल. आज ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, आपण सर्वांनी वाचलं, आपल्या भावी पिढीने वाचलं, नक्कीच हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला वाटेल की आमचे नेते
बाबा महापौर होते, आमदार होते, एकविरा ट्रस्टचे तर गेले अनेक वर्ष ते अध्यक्ष होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या खूप मोठ्या भूषणावर त्यांच्यासाठी सोडा आपल्या सगळ्यांसाठी या खूप अभिमानाच्या गोष्टी। गुरुवर्य अनंत तरे साहेबांना विनम्र अभिवादन करतो, व्यासपीठावर मान्यवरांना अभिवादन करतो। आज काय बोलू, जे काय बोलायचंय ते पुस्तकामध्ये मी नमूद केलंय आणि या पुस्तकाचं भाग्य आज उद्धव साहेब खरंच तरे साहेब आभाळातनं हे सगळं आजचा प्रकाशन सोहळा पाहत असतील तर निश्चित सुखावले असतील एवढं निश्चित मला वाटतंय, कारण त्यांचा संपूर्ण जीव ह्या दोनच गोष्टीत होता, एक तर कारल्याची एकविरा देवी आणि बांद्र्याची मातोश्री। आणि उद्धव साहेबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होतंय, या पुस्तकाचं भाग्य नक्कीच उजळेल असं बोलून मी माझी रजा घेतो। धन्यवाद।